सध्या गॅस वितरणावरून सर्वत्रच गदारोळ सुरू असतानाच रत्नागिरीत याच गॅस वितरणावरून थेट पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली आहे। गॅस मिळत नाही म्हणून तक्रार नाही, तर चुकीच्या पद्धतीने व्यावसायिक गॅसचे वितरण केले म्हणून चक्क गॅस एजन्सीनेच आपल्या कर्मचाऱ्यांविरोधात तक्रार दाखल केली आहे। सोमवारी व्यावसायिक गॅस सिलेंडरचं वितरण करताना कर्मचाऱ्यांनी 5 सिलेंडर चुकीच्या पद्धतीने वितरण केल्याचा कंपनी मॅनेजमेंटचा आरोप आहे। 5 गॅस सिलेंडरच्या वितरणानंतर जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांकडे ही तक्रार दाखल करण्यात आली आहे। गोडाऊन कीपरने 5 व्यावसायिक गॅस सिलेंडरची अवैध पद्धतीने विक्री केल्याचा गॅस एजन्सीचा आरोप आहे। मात्र आम्ही पावतीनुसारच व्यावसायिक गॅस सिलेंडरचं वितरण केलं, कर्मचारी या आपल्या म्हणण्यावरती ठाम आहेत। सकाळी 8:30 वाजल्यापासून 14 कर्मचाऱ्यांचं काम बंद आंदोलन पुकारलं गेलं आहे। सर्वच कर्मचारी रत्नागिरी पोलीस स्टेशनच्या बाहेर सकाळपासूनच बसून आहेत। रत्नागिरी गॅस एजन्सीचं मॅनेजमेंट आणि कर्मचारी यांच्यातला वाद आता पोलिसांसमोर आल्यानं उलटसुलट चर्चांना उधाण आलं आहे। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।